सर्वांना नमस्कार. आज आपण कर्क राशीच्या महिला कशा असतात हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण अनेकांचे प्रश्न असतात की कर्क महिला इतक्या इमोशनल का असतात, इतक्या भावुक का असतात, त्यांचा स्वभाव हा इतका सतत बदलता का असतो, त्यांच्यासोबत जर आयुष्य काढायचं असेल तर त्यांचं आयुष्य कसं असतं. जर तुमच्या आयुष्यात कर्क राशीची महिला असेल किंवा तुम्ही त्यांच्याशी लग्न करायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कर्क रास आपण पाहतो आहे तर कर्क राशी राशीचक्रातील चौथी राशी म्हणजे कर्क रास होय. ही स्त्री राशी आहे म्हणून महिलांसाठी ही अत्यंत अनुकूल ठरते. कर्क राशीचे गुण जर आपण पाहिले तर प्रेम आहे, सहृदयता आहे, सहिष्णुता आहे, परोपकार आहेत, भावना आहे आणि कुटुंबावर प्रचंड प्रेम. हे सगळे गुण कर्क राशीच्या महिलांमध्ये अगदी नैसर्गिकपणे असतात. कर्क राशीचा राशी स्वामी काय आहे तर चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र आपल्याला आकाशात रोज रात्री दिसतो, तसा तो मनाचा कारक आहे, मातेचा कारक आहे. म्हणून काय होतं की कर्क राशीच्या लोकांची मनं असतात ही वेगाने बदलत असतात. म्हणजे ते आत्ता क्षणात आनंदी दिसतील तर क्षणात शांत दिसतील आणि क्षणात प्रेमळ आणि क्षणात राग आणि क्षणात रडताना दिसतील. हा सगळा विरोधाभास त्यांच्या स्वभावात असतो. कारण काय, चंद्र महाराज दर 2.25 दिवसांनी राशी बदल करत असतात. म्हणून दर 2 दिवसांनी त्यांच्यामध्ये मूडमध्ये बदल होत असतो. चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि चंद्र जसा कलेकलेने कमी होतो तसं यांच्या मनाच्या दोलायमान अवस्था सुरू असतात. कारण या कधी कधी खूप प्रेमळ दिसतील, कधी कधी थोड्याशा दुराव्याने बोलताना दिसतील, कधी कधी खूप बोलतील आणि कधी कधी एकट्या रडत बसताना दिसतील. म्हणून कर्क महिलांना समजून घेणं सोपं नसतं. त्याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यांचे डोळे खूप बोलके असतात, केस लांब असतात आणि समजूतदारपणा यांच्यात ठासून भरलेला असतो. या महिला जर राजकारणात, समाजकारणात गेल्या तर प्रचंड रीतीने यशस्वी होतात. कारण यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल खूप चांगली असते, यांच्यामध्ये सहिष्णुता असते, लोकांना जोडण्याची ताकद असते, यांचा जनसंपर्क खूप मजबूत असतो आणि त्या प्रत्येकाशीच अत्यंत प्रेमाने संवाद साधतात. त्यांच्यामध्ये मातृत्व असतं. आणि काय होतं की ज्यांच्या संगतीत, ज्यांच्या सोबत राहतात त्यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव असतो. त्या पाण्यासारख्या असतात, ज्या रंगात टाकाल त्या रंगाने रंगतात. कर्क राशी चतुर्थ स्थानातील स्त्री राशी आहे. ती चर राशी आहे, म्हणजे पटकन निर्णय, पटकन मूड बदल हे त्यांची वैशिष्ट्य आहेत. कोणी काही जर वाईट बोललं तर यांना लगेच वाईट वाटतं आणि यांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. फक्त स्वतःसाठीच नाही तर इतरांचं दुःख पाहूनही त्या रडतात. त्या खूप संवेदनशील असतात आणि त्यांना जर जिंकायचं असेल तर एकच राजमार्ग आहे, त्यांच्या कष्टाची दखल घ्या. त्यांच्या संपर्कात तुमचा जोडीदार कर्क राशीची महिला असेल तर दररोज एकदा तरी तिचं कौतुक करा. हे केलं तर ती तुमच्यासाठी, आणि जर तुम्ही तिचं कौतुक केलं ती तुमच्यासाठी काहीही करेल. कारण ती कुटुंबासाठी पूर्णपणे समर्पित असते. तिच्यासाठी तिचा नवरा, मुलं, आई वडील, सासू सासरे सगळ्यांवरती तितकंच प्रेम करते. कारण त्या कुटुंबासाठी काहीही करायला तयार असतात. फक्त तिची एकच अपेक्षा असते की तिच्या कष्टांची तुम्ही दखल घ्यावी, तिच्या भावनांना तुम्ही समजून घ्यावं. आता आपण जर विवाहाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्यायच्या तर कर्क राशीच्या महिलांचं विवाहाचं साधारणपणे वय 24, 26 किंवा 28 या वर्षामध्ये होण्याची शक्यता जास्त असते. आणि जर हे योग टळले तर विवाहाला उशीर होऊ शकतं. हे पूर्णपणे तुमच्या पत्रिकेतील चंद्र, शुक्र, गुरु, शनी महाराज यांच्या ग्रहस्थितीवर 100% अवलंबून असतं. आता जर आपण जोडीदाराबद्दल विचारायला गेलं की कर्क राशीचा जोडीदार कोणत्या राशीचा असावा, कर्क महिलांसाठी मीन आणि वृश्चिक राशीचे जोडीदार सर्वात उत्तम मानले जातात. कारण काय, इथे जलतत्व तिन्ही राशीमध्ये समान आहेत, त्याच्यामुळे भावना जुळतात. धनुराशी सुद्धा चालू शकते, पण कुंभ राशीशी विवाह करणं टाळावं. कारण कर्क रास आणि कुंभ रास यांचा षडाष्टक योग होतो. त्याच्यामुळे इथे काय होतं की भावनांना इथे भावनिक जुळवणं कठीण होतं, मतभेद जास्त होतात. म्हणून हे नातं लॉंग टाईम टिकणं कठीण होतं. कर्क राशीची महिला कशी असते, ती चंद्रासारखी शीतल असते, तिची कल्पनाशक्ती चांगली असते, स्मरणशक्ती उत्तम असते. त्यांच्याकडे जर एखाद्या कामाचं नियोजन दिलं तर ते अत्यंत उत्तमरित्या कामाचं व्यवस्थापन करतात. घरातली कामं सांभाळणं सगळं अत्यंत उत्तमरित्या कर्क राशीच्या महिला करतात. म्हणून कर्क राशीची महिला तुम्हाला जोडीदार म्हणून मिळणं हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती तुमच्या गरजा सगळ्या पूर्ण करेल, पण तुम्ही तिची तेवढीच काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काय, जिथे गुण असतात तिथे दोषही असतात.
आणि कर्क महिलांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे जास्त विचार करणं, ओव्हर थिंकिंग. आत्ताच्या काळात जे आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, तर या महिला ओव्हर थिंकर असतात. एखादी गोष्ट घडायच्या आधीच त्यांची चिंता करणं, म्हणजे बाळ अगदी 1 वर्षाचं असेल पण त्या लग्नाचं तिच्या विचाराच्या टेन्शनने काळजी करत असतात. त्याच्यामुळे या कल्पनेतच त्यांच्या समस्या निर्माण होतात आणि त्याच विचारात ते अडकून राहतात. हा त्यांचा मोठा त्रास आहे किंवा हा त्यांचा एक प्रॉब्लेम आहे मनाचा. त्याच्यामुळे सतत बदलणारा स्वभाव, त्याच्यामुळे समोरचा माणूस प्रचंड गोंधळतो. कारण कालपर्यंत ही छान सुंदर बोलणारी व्यक्ती आज शांत का आहे हेच त्यांना समजत नाही. आणि त्यांनी एक गोष्ट शिकायला हवी की प्रत्येक गोष्ट काही गरज नाही मनाला लावून घ्यायची. आहे ते सोडून द्या. बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुमचं मन डेव्हलप होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीतलं जे काही कोणाचं बोलणं असतं ते काही स्वतःशी जोडायची गरज नाही. प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आयुष्यात बिझी असतो आणि कुठलीही गोष्ट सगळंच काही आपल्याबद्दल असेल असं काही नसतं. त्याच्यामुळे आपल्या अश्रूंवर नियंत्रण, भावनांवर नियंत्रण जर आपण ठेवलं, काय होतं की अति भावना त्रास देतात. त्याच्यामुळे भावनांवर आणि भावनांनी काहीही जग चालत नाही. भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करणं ही काळाची गरज आहे. एकंदरीतच कर्क महिला म्हणजे प्रेम, संवेदनशीलता, कुटुंब आणि समर्पण एवढंच तिचं विश्व असतं. जर तुम्ही त्यांना समजून घेतलं, त्यांच्या भावनांचा आदर केला, तर त्या आयुष्य नक्की सुंदर बनवतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या ॲस्ट्रोतृप्ती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.